नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. पोहे म्हटलं की सगळेच बनवतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत. पण काय आहे, पोहे बनवायच्या थोडी वेगळी पद्धत असते. त्याच्यामुळे कोणाचे पोहे सॉफ्ट होतात, कोणाचे कडक होतात. पण बऱ्याच जणींच्या तक्रारी अशा असतात की आमचे पोहे कडक होतात. तर दिवसभर सॉफ्ट पोहे कसे राहतील हे आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. इथं मी 2 जणांसाठी पोहे बनवत आहे, त्याच्यामुळे मी वाटीचं मोजमाप घेतलेलं आहे. कसं तुम्ही मुठीने मोजमाप घेतलं तरीसुद्धा चालेल, 1 जणाला 2 मुठी किंवा 1 मूठ तरीही चालेल. इथं मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला भट्टीतून आलेले असतात, त्याच्यामुळे पोहे स्वच्छ करायला लागतात. थोडेफार करपट वगैरे असतात, ते सुद्धा सगळं व्यवस्थित निवडून चाळून वगैरे घ्यावे लागतात. तर पोहे मी निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि चाळून पण घेतलेले आहेत स्वच्छ. तर आता पोहे भिजवायचे कसे ह्याची सुद्धा पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी. एकदम सोपी आहे. आता बघा, हे पोहे आहेत ना, आपण एखाद्या भांड्यात वगैरे घालून धुवायचे नाही. चाळणीवर पोहे ठेवायचे, त्याच्यावर पाणी ओतायचं आणि पोहे आपल्याला फक्त एकदाच धुवायचे आहेत आणि ते सुद्धा एकदम हलक्या हाताने. पोहे जास्त चोळून चोळून वगैरे धुवायचे नाही आहेत किंवा 2-3 पाण्याने पण धुवायचे नाही आहेत. फक्त एका पाण्याने आणि हलक्या हाताने आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत. तर पोहे कधी धुवून घ्यायचे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आपण ज्यावेळेस मिरची, कांदा वगैरे सगळं कटिंग करून ठेवतो, कोथिंबीर वगैरे, त्याच्यानंतर पोहे धुवायचे. सगळं कटिंग करायच्या आधी पोहे धुवून ठेवू नका. एकदम सॉफ्ट होऊन जातील आणि सगळे मोडले जातील, तुकडे तुकडे होतील. तर बघा, आता सगळं 2 मिनटं फक्त मी पोहे ठेवले होते. 2 मिनटात आपण हलक्या हाताने पोहे सुट्टे करून घेतलेले आहेत. एकदम सुट्टे झालेले आहेत आणि सगळे अख्खे आहेत आणि एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत, फुललेले आहेत. आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ शक्यतो असंच खाली घालून घ्यायचं आणि साखरसुद्धा थोडी चवीनुसार घालायची आहे. त्याच्यामुळे पोहे एकदम चवीला उत्कृष्ट लागतात आणि सगळं एकसारखं असं हलवून घ्यायचं. ते सुद्धा एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. थोडा वेळ हलवून घ्यायचं, नंतर थोडंफार असं चाळणीतून वरखाली करून घ्यायचं. मीठ वगैरे खाली काही पडत इथे नाही आहे. तर बघा, किती सुटसुटीत एकदम छान पोहे झालेले आहेत. ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही. तुमच्यासमोर मी एकच पळी तेल घेतलेलं आहे, ती पण आपले भाजीची. कारण पोह्यात जास्त तेल राहू नये, पोहे कोरडेच एकदम चांगले लागतात. तर आता शेंगदाणे आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आधीच भाजून घ्यायचे. आपण जर शेंगदाणे पोह्यात टाकले ना डायरेक्ट भाजून, तर काय होतं, एकदम चिवट वातड होतात आणि ते पोहे खाताना व्यवस्थित पण लागत नाही आणि ते शेंगदाणे चावत बसावे लागतात. तर मंद आचेवर आपण इथं थोडासा कलर चेंज होईल, लाल कलर येईपर्यंत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. गॅसच्याच फ्लेम कमीच ठेवून आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता तेवढंच तेल आहे, त्याच तेलात आपण फोडणी करायची आहे. फोडणीसाठी पहिल्यांदा तेल कडक झालेलंच असतं. गॅस एकदम स्लो करायचा, म्हणजे फोडणी करपत वगैरे नाही. त्याच्यात मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यात मिरची टाकायची. जिरे आपण नंतर टाकणार आहोत. काय होतं, जिरे आधी जर टाकले ना, मोहरी टाकल्यानंतर, की लगेच कलर चेंज होतो आणि करपट असा वास येतो आणि मग आपल्याला मिरचीचा सुद्धा तिखटपणा व्यवस्थित भेटत नाही. तर मोहरी चांगली तडतडली आणि मिरचीचा सगळा असा तिखटपणा उतरला तेलात की आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि नंतर मग कांदा घालायचा आहे. जिऱ्यांचा कलर चेंज झाला की कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जास्त मोठा मोठा पण ठेवायचा नाही आहे आणि भरपूर पण असा घालायचा नाही, प्रमाणातच घालायचा आहे. आता गॅसची फ्लेम आपण थोडीशी वाढवून घ्यायची आणि कांदा चांगला असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही कढीपत्ता फोडणीत टाकला नाही, वरून टाकला, पण कारण काय आहे, कढीपत्ता जरी ओला असला तरी सुद्धा तो खूप पातळ आहे, तेलात पटकन जळाला जातो आणि मग ते व्यवस्थित लागत नाही. आता आपण याच्यात थोडीशी हळद घातलेली आहे, छोटा अर्धा चमचा. हळदीचं प्रमाणसुद्धा प्रमाणातच घालायचं, कारण एकदम डार्क पोहेसुद्धा व्यवस्थित दिसत नाहीत. कलर एकदम छान असा यायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण इथं फोडणीत तेलात हळद घालायची. तर पोहे सॉफ्ट राहण्यासाठी काय करायचं तुम्हाला मी म्हणत होते ना. तर बघा, आपण हे सगळं आता तेलात भाजलेली फोडणी साईडला घेतली आणि एक छोटीशी वाटी आहे ना,
ती वाटी भरूनच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. हे मिक्स करायचं नाही आहे. उकळी आली पाण्याला की हे सगळी फोडणी आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. ह्याच्यामुळं काय होतं, तुमचे पोहे अगदी दिवसभर म्हटलं तरीसुद्धा एकदम सॉफ्ट राहतात. आता सगळं हलवून घेतली फोडणी की त्याच्यात आपण पोहे घालायचे आहेत. पोहे बघा किती एकदम सुटसुटीत दिसतात तुम्हाला. असं वाटतंय की पोहे भिजवलेच नाहीत, इतके सुटसुटीत आहेत आणि सगळे अख्खे अख्खे आहेत. तर बघा पोहे घातल्यानंतर आपण हलक्या हाताने असं सगळं व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पोह्यांना हळद लागते आणि सगळीकडं एकसारखा छान कलर येतो. नाहीतर कुठं पांढरे कुठं पिवळे असे होतात. हलक्या हाताने हलवून घेतलं की नंतर त्याच्यावर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून अजून आपल्याला त्याच्यावर एक लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू छोटा असलं तर तुम्ही अख्खं पिळा, मोठा असलं तर अर्धच पिळा. ह्याच्यामुळे पोहे इतके टेस्टी लागतात ना, तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर होतात. आणि आता सगळे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. बघा आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे, जास्त वाढवायची नाही. आणि पोहे जास्त उशीर हलवत बसलं की कडक होतात, त्याच्यासाठी आपल्याला जास्त पोहे हलवायचे नाहीत. आता गॅस बंद केला आणि 2 मिनटं झाकून ठेवलं होतं. तर 2 मिनटानंतर बघा पोहे एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि जास्त तुटले सुद्धा नाहीत असे कुठं, नाहीतर तुकडे तुकडे पडतात पोहे आधीच भिजवून ठेवले की कटिंग करायच्या नंतर. आता त्याच्यावर आपण हे तेलात शेंगदाणे भाजून घेतले होते ना, ते शेंगदाणे घालायचे. असे शेंगदाणे घातले का नाही की खाताना सुद्धा एकदम व्यवस्थित छान कुरकुरीत लागतात, एकदम टेस्टी लागतात. नाहीतर डायरेक्ट तुम्ही पोह्यात फोडणीत घातले की सगळे एकदम चिवट चिवट लागतात. तर बघा पोहे एकदम सुंदर झालेले आहेत, अगदी अप्रतिम झालेले आहेत आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात. आता याच्यावर आपल्याला सगळे पोहे डिशवर काढून घ्यायचे. थोडीशी शेव घालायची, तुम्हाला हवं असल्यास त्याच्यावर ओलं खोबरंसुद्धा घाला. का गं प्रिया? खोबरं ओलं असलं तरीसुद्धा घाला, सुक्का असलं तरीसुद्धा चालेल, खिसून घालायचं. त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर घालायची आणि खायला घ्यायचं. एकदम चवीला उत्कृष्ट लागतात हे पोहे. ही रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, एकदम सोपी आहे आणि तुमच्या घरातले वारंवार करून मागतील. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.